आणि तो करत असताना आत्ता जे काही चाललेलं आहे ते पालथ्या गड्यावर पाणी पडू नये. जे करायचं आहे ते कायद्यात बसून करा आणि सगळ्यांना समाधान द्या. कारण शेवटी हा शेतकरी, इथे काय MIDC नाही, हा जुन्नर तालुका आहे, शिवछत्रपतींचा तालुका आहे. प्रत्येकाच्या अंगात शिवछत्रपती घुसतो, पण तो सारखा घुसला नाही पाहिजे. वर्षाचे 12 महिने तुम्ही विचारत नाही प्रश्न आणि एकाच दिवशी सगळे प्रश्न विचारायला निघालात तर त्याची उत्तरं आपल्याला मिळणार नाही. त्या वेळेला जो प्रश्न उपस्थित होईल त्याच वेळेला त्याचं उत्तर घेणं, 4 फेऱ्या मारणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याचा कायदा देखील दाखवून देणं. सचिन भाऊ, तू सारखा एकच कागद घेऊन बोलत होता. माझ्यासारखीने ते सभापती ऐकून घेत होते. माझ्यासारखी म्हटली असती चल सगळे ते पुरावे आहे ते आणून ठेव. आलं का लक्षात? नाही, एक मिनिट. मांडण्याची पद्धत. आणि एका वेळी 4च लोक बोलली, बाकीच्या लोकांनी काय करायचं? नाही, 4च लोक बोलतात ना, बाकीच्या लोकांना संधी मिळत आहे. आणि एकदा उभं राहिलं ना की आपले असलेले प्रश्न एकदाच विचारून घेऊन त्याची उत्तरं जर घेतली ना तर आपण बाजूला होतो, दुसऱ्याला संधी मिळते. आणि हे असं झालं तरच आपण वार्षिक सभेमध्ये ही 4 तासाची सभा, ते जेवण केलेल्याचा पण काही उपयोग नाही. आता दुसऱ्या सभेला आम्हाला जायचं आहे, परंतु ही बाजार समिती महाराष्ट्रातली नामांकित समिती आहे आणि त्याच्यामध्ये माऊली तुमच्यासारखी लोक त्या ठिकाणी आहेत. तुम्ही लोकांनी या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करून, सहकार्य करून, कायद्यात बसून कसं काय करता येईल ते पाहायचं आहे. काय आता तुमची अजून किती वेळ चालेल सभा, पण जी काही प्रश्न असतील त्याची उत्तरं काढायला तुमची ताई समर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद ताई, धन्यवाद. सभापती